स्वागत आहे सगळ्यांचं जाणीचे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर. नमस्कार मंडळी, या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे, अक्षय तृतीया आहे या दिवशी. आणि अक्षय तृतीयेला भारतीय हिंदू परंपरेत सणावारांमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. ही अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया आणि या दिवशी जे आपण दान करतो, हवन करतो ते अक्षय राहतं असं म्हटलं जातं. आणि त्यानिमित्ताने खूप छान दान करण्याची पद्धत सांगितली गेलेली आहे आपल्या पुराणांमध्ये. तसंच यावेळेला अन्नपूर्णा देवीची जयंती असते, परशुरामांची जयंती असते आणि नरनारायणाची जोडगोळीची पण जयंती असते. आणि या दिवशी अक्षय तृतीयेला आपण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त पण मानला जातो आणि त्यामुळे नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. तर असा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर त्यावेळेला मला असं वाटतं की आपले सण आणि आपलं अन्न, आपला स्वयंपाक हे त्या सणानुसार, ऋतूनुसार खूप महत्त्वपूर्ण स्थान असतं त्यामध्ये. तर आता हा उन्हाळ्यामध्ये येणारा हा सणाचा दिवस असतो, त्यामुळे वाळवणाचे पदार्थ झालेले असतात गृहिणींचे आणि त्या अनुषंगाने ताटामध्ये, पानामध्ये हे सगळे पदार्थ केले जातात. जसं की पापड, कुरडया, कैरी डाळ, पन्ह, आंब्याचा रस, जे सगळं या ऋतूमध्ये खाल्लं जातं, जे आवश्यक असतं ते. आणि अशातच हा एक मस्त पदार्थ आहे गोडाचा जो मी आज करते, ते म्हणजे शेवयाची खीर. खरं तर हातावरच्या शेवया या दिवशी केल्या जातात. शेवया करणं, खीर करणं हे म्हणजे तब्येतीला थंड असतं, त्यामुळे ते तब्येतीसाठी उत्तम असतं उन्हाळ्यामध्ये, म्हणून शेवयाची खीर केली जाते. मला इथे आता हाताच्या शेवया नाही मिळाल्या आहेत, पण ह्या ज्या मिळाल्या आहेत शिरखुरम्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेवया आहेत. बारीक एकदम असतात, थोड्याशा भाजक्या पण असतात, त्यामुळे जास्त भाजायला लागत नाही. म्हणूनच मी थोड्या तुपामध्ये त्या 1 वाटी शेवया घेतलेल्या 1 चमचा तुपात, आणि त्याच्यामध्ये बदाम, चारोळ्या आणि काजूची भरड घातलेली आहे. आणि आत्ता हे थोडंसं दूध घालून मी याला वाफवणार आहे, म्हणजे मॅगीपेक्षाही कमी वेळ लागणार आहे. मॅगीला 2 मिनटं म्हणतात, पण तरी जास्त वेळ लागतो, तर तसं होणार नाही. याला 2 मिनटापेक्षा खरंच कमी वेळ लागणार आहे. ते बघा 2 मिनटात एकदम या शेवया रेडी होतात. म्हणजे हातावरच्या शेवयांसारखा यांना अजिबात वेळ लागत नाही. म्हणजे मोजून 5 ते 7 मिनटात होणारी ही शेवयाची खीर आहे. आणि अगदी नवशिक्या गृहिणी, मुलं सगळे हा पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने करू शकतात. काहीही याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. आणि प्रमाण पदार्थांचं, साहित्याचं जे प्रमाण आहे ते पण थोडं कमी जास्त मागे पुढे झालं तरीही चालण्यासारखं असतं. साधारण 1 ते 1.5 कप इतकं दूध मी घेतलेलं होतं आणि पावच वाटी अर्थात पावच कप मी याची साखर घातलेली आहे. साखर प्रमाणानुसार कमी जास्त करा. अगदी 1च वाटी मी शेवया घेतल्या होत्या म्हणून साखर मी कमी घातलेली आहे. आता थोडे केशराचे मी काड्या घालणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे खिरीला एकदम चव पण छान येते आणि रंग पण छान येतो. आपले महत्त्वाचे सगळे घटक, सगळं साहित्य याच्यात घालून झालेलं आहे आणि शेवयाची खीर ऑलमोस्ट तयार आहे. म्हणजे बघा तुम्ही, खूप पटकन आणि झटकन होणारा हा पदार्थ आहे आणि तब्येतीला एकदम उत्तम. आणि उन्हाळ्यामध्ये असे हे वाळवणाचे प्रकार जे केले जातात त्यातून होणारे पदार्थ या दिवशी हमखास केले जातात. म्हणून हा पदार्थाची रेसिपी, अर्थात सगळी प्रोसेस मी तुमच्याशी शेअर करते. खूप सोपी आहे खरं तर. आणि याच्यात आता फक्त वेलची पूड घातली. आपण थोडंसं झाकण ठेवून याला छान उकळू दिलं दुधाला, म्हणजे थोडंसं आटलं पाहिजे, म्हणजे खीर आणखी छान होते. आणि तसंही या शेवया दूध खूप पितात आणि लवकर आळून जातं सगळं मिश्रण. तुम्ही जेव्हा पानात वाढायला घ्याल ही खीर, तेव्हा थोडंसं वरतून कोमट दूध घाला, म्हणजे मग ते छान लागेल. म्हणजे कन्सिस्टन्सी थोड्या वेळाने याची अजून घट्ट होत जाते या खीरीची. तर आपली अशी खीर रेडी पण आहे. सर्व करूया. अक्षय तृतीयेला असा हा गोडाचा सोपा पदार्थ करा. कारण काय होतं की या उन्हाळ्यात गरमीमध्ये जास्त आपल्याला किचनमध्ये, अर्थात स्वयंपाकघरात उभं राहण्याला नकोसं वाटतं. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृती असे सोपे पदार्थ जे असतात ते ऋतूप्रमाणे का केले जातात याचं महत्त्व आपल्याला नक्कीच कळतं. तर अशी ही शेवयाची खीर जी मधुर आणि सुंदर आणि तब्येतीला एकदम गारेगार, तर नक्की करून बघा. कशी झाली ते मला नक्की सांगा जर केल्यावर. आणि तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा. आज आपण आपली दुसरी रेसिपी, अर्थात दुसरा पदार्थ पण बघणार आहोत आणि तो एकदम चटपटीत आंबट गोड असा मस्त आहे आणि तोही अक्षय तृतीयेला खास केला जातो. बघा ही शेवयाची खीर किती उत्तम मस्त दिसते. एकदम कन्सिस्टन्सी उत्तम आलेली. 1 वाटी शेवया आणि 1.5 कप दूध आणि थोडंसं पावभर साखर, इतके 3 महत्त्वाचे घटक घातले की तुम्ही याच्यात खारीक पूड घालू शकता किंवा जे मसाला दुधासाठी मिश्रण मिळतं तो मसाला वापरू शकता आणि अजून उत्तम करू शकता, जायफळ पूड पण घालू शकता. आता आपण करूया पंचामृत. चिंचेचं चटकदार चटपटीत पंचामृत. हे साहित्य त्याच्यासाठी लागणार आहे. खूप सोपं घरगुती साहित्य आहे.
थोडीशी चिंच आधी भिजवून ठेवायची आहे. मी अगदी प्रमाण थोडं कमी घेतलं आहे. 2 चमचेच्या तेल घाला. त्याच्यानंतर तेल घातल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी घालणार आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे, पाव चमचा, आणि पाव चमचाच आपण मेथी दाणे याच्यामध्ये घालणार आहे. मेथी दाणे या पदार्थामध्ये खूप उत्तम स्वाद आणतात. आंबट गोड चवीसोबत मेथी दाणे खूप मस्त लागतात. आणि आता याच्यात आपण 5-7 कढीपत्त्याची पानं घालणार आहे. त्याच्यानंतर 2 चमचे शेंगदाणे घालूयात आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात खोबऱ्याचे तुकडे, जे थोडे पातळ असे काप करून घेतलेले आहे. चिंचेचं प्रमाण कमी घेतल्यामुळे हे सगळं बाकीचं साहित्य पण मी जरा कमी प्रमाणात घेतलं आहे. तुम्ही घरात जितकी माणसं आहेत किंवा कोणी जेवायला येणार असेल पाहुणे, त्या प्रमाणात पंचामृताचं प्रमाण थोडं वाढवू शकता. त्याप्रमाणे मग चिंच वाढवा आणि तसं म्हणजे जास्तीचा कोळ करून घ्यावा लागेल आणि मग हे बाकीचे पदार्थ पण बाकीचं साहित्य पण तुम्हाला वाढवावं लागेल. आता याच्यात मी 2 ते चमचे तीळ घातलेले आहेत. तर हे दाणे, खोबरं, तीळ या सगळ्यामुळे याला एक वेगवेगळं टेक्स्चर मिळतं या पदार्थाला आणि वेगवेगळा स्वाद येतो त्याचा. आणि याला पंचामृत का म्हटलं जातं, तर याच्यात बऱ्यापैकी सगळ्या चवी असतात, म्हणजे आंबट, गोड, तिखट, कडू. त्यामुळे एकदम मस्त लागणारा हा पदार्थ आहे. आणि आपल्या गोड जेवणात या पदार्थाने एकदम अजून लज्जत येते, कारण गोडाचं जेवण झाल्यावर असं काहीतरी चटपटीत पण खावंसं वाटतं, ते या पदार्थामध्ये आपल्याला मिळतं. आणि थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा, आणि अर्धा चमचाच मी तिखट घातलेलं. तुम्ही तिखटाच्या ऐवजी मिरची पण घालू शकता किंवा तुम्ही काश्मीरी तिखट घालून मिरची पण घालू शकता, असंही करू शकता, जे तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात. कारण काय होतं, काश्मीरी तिखटाने रंग छान येतो, पण मी आत्ता ते वापरलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण आपला अर्धी वाटी झालेला जो चिंचेचा कोळ आहे तो घातला आहे आणि पाव वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आता याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं उकळी आली पाहिजे. याच्यामध्ये आपण आता अर्धा ते 1 चमचा मीठ घालतोय. मीठ थोडं कमी घालायचं, कारण काय हा पदार्थ शिजून आळतो, म्हणजे कमी होतो. आणि गूळ घालायचं आहे आपल्याला, आणि गुळामुळे पण त्याला खूप घट्टपणा येतो आणि मग पदार्थाचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी होतं. त्यामुळे मीठ जास्त घातलं आधीच तर ते खूप खारट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे गूळ घातल्यानंतर किंवा घट्ट झाल्यानंतरही तुम्ही मीठ सगळ्यात शेवटी पण घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे, पण जरा कमी घालायचं आहे. गूळ हे साधारण पाव कप इतकं मी घातलेलं आहे. तर तेवढं या चिंचेच्या याला पुरेसं आहे, एवढ्या चिंचेला, कारण चिंच खूपच आंबट असते, त्यामुळे गूळ जरा जास्त घालावा लागतो, नाहीतर मग ते खूप आंबट नको लागायला. म्हणून म्हणजे आंबट गोड हे खूप छान बॅलन्स व्हायला हवं याच्यामध्ये, तरच त्या पदार्थाची गंमत कळते. आणि बऱ्यापैकी आपल्याकडे महालक्ष्मी, गणपती किंवा इतरही सणांना हा पदार्थ केला जातो. त्यामुळे गोडाच्या जेवणात पानामध्ये हा चटपटीत पदार्थ एकदम उत्तम स्वाद निर्माण करतो. आणि या काळात का पंचामृत केलं जातं अक्षय तृतीयेला, तर यावेळेला चिंच नवीन आलेली असते, त्यामुळे हा पदार्थ केला जातो. म्हणजे बाकीचं जसे वाळवणाचे पदार्थांना महत्त्व असतं, तसं याही पदार्थांना महत्त्व आहे. तर ऋतूप्रमाणे होणारे पदार्थ हे आपल्या संस्कृतीत उत्तम मेळ साधतात, आपल्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी, सगळ्यासाठी. तर यावेळेला अक्षय तृतीयेच्या तुम्हाला तर सगळ्यांना शुभेच्छा आहेच, पण जे काही तुम्ही छान कराल ते सगळं अक्षय राहू देत, अशा शुभेच्छा पण आहेतच. तर असं बघा, आता थोड्या वेळाने हे छान घट्ट झालं आहे, छान शिजलेलं आहे, मस्त ग्ले झालेलं आहे. एक चकचकीतपणा यायला हवा, तोपर्यंत हे शिजायला हवं, कारण गुळाचा छान पाक तयार होतो आणि त्याला चमक येते एकदम. त्यामुळे हे तोपर्यंत शिजवायचं आहे. यावेळेला तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता आणि बाजूला करा, कारण हे थोड्या वेळाने अजून घट्ट होत जातं. तर अशा प्रकारे आपलं पंचामृत रेडी आहे. सर्व करूया. आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. अशा चटपटीत रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा. आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. नमस्कार. पुढच्या भागात भेटूच नवीन रेसिपीसह, नवीन पदार्थांसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.